जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर आज होती वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेला सगळ्या सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणी आम्ही इथे आलो आहे. आणि इथे कुंडीत तिने झाड लावलं आहे आणि एवढं मोठं झालं आहे. तर त्याची पूजा करायला आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे जमा झालो आहोत. तर मग झाली का तुमची पूजा? बघा आम्ही कशी केली पूजा. आशीर्वाद द्यावा लागला. सौभाग्य अष्टपुत्र सौभाग्य भवती भव. तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हटल्यावर ती आनंदाने निघाली. ते म्हणे तू तर आता रडत होती आणि आता तू आनंदाने निघाली. तर ती म्हणे मला तर मिळालं, आता मला मुलं कधी होतील, माझं सौभाग्य असेल तेव्हाच ना. आणि असं करून तिने सत्यवानाचे प्राण यमाकडून मिळवून आणलं आणि परत आणलं. म्हणूनच सावित्रीची आपण पूजा करतो की आई सावित्री माते आम्हालाही अशी चिकाटी दे, आम्हालाही असं प्रयत्न करायचं बळ दे, आम्हालाही साधना पूजा आणि त्या पूजेच्या प्रयत्नाने आमचं घर परिवार, माझ्या नवऱ्याचं आयुष्य, माझ्या नवऱ्याचं सौभाग्य आणि त्याच्या नवऱ्यामुळे मला जे मिळालेलं सौभाग्य आहे ते असंच राहू दे म्हणून आपण प्रार्थना करतो. हीच आहे वटसावित्रीची पूजा. मग साध्या बोळ्या पद्धतीने कशी पण करा, ती लागतेच आपल्याला. मग आपण साधं जरी आणलं, एक आंबा ठेवला, मुंबईला तर आमच्या इथे पान घेतात, त्याच्यावर फणस, करवंद, जांभळं आणि केळी आणि आंबा. कोकणामध्ये मुंबईमध्ये तसंच वाण दिलं जातं आणि बायकांनाही वाण तसंच दिलं जातं. आणि रात्रीपासून तयारी होते मुंबईला. ते 5-5 काळे मणी दोऱ्यामध्ये, दोरा पिवळा करायचा आणि 5-5 मणी करायचं गाठमध्ये, अशा 5 गाठी करायच्या आणि आपल्या मैत्रिणीला ती घालायची. ती मैत्रीण आपल्याला घालेल, असं मुंबईला आहे. पण मग आता इथे मी आल्यापासून मला जोडीच नाही भेटत ना कोण बांधायला. त्यापेक्षा मग आपण जसं देश तसा वेश करायला पाहिजे. तर तसं इथे आंबा आणि हे देतात आईला, तर तसं आपण करतो. आणि देवा आमची साधी भोळी सेवा तू मान्य करून घे. जसं सत्यवाना बरोबर आणि सावित्री बरोबर तू जसं प्रण करून आणि प्रयत्न करून आणि चिकाटीने जसं तिला यश दिलं, तसं आम्हालाही आमच्या सौभाग्याचं यश दे. आमचं घर परिवारात सगळे आरोग्यपूर्ण, खुश राहो, समाधानी राहो, आरोग्यपूर्ण राहो, हीच आम्हाला प्रार्थना. आणि तुझ्या चरणी हीच प्रार्थना की आम्हा सगळ्यांना हे लाभू दे आणि अशीच सेवा आमच्याकडून नेहमी करून घे. हां, तुम्ही काय म्हणाल, काय लेक्चर देते ना, असं करते. पण माझ्या यूट्यूब चॅनलला घर परिवार मी संस्कार शिकवते. तर संस्कार काय, हेही आमचे संस्कार आहेत जे आम्हाला जुन्या परंपरा, पिढीगत परंपरागत आम्हाला मिळाले. तर हे जे व्रत आहे ते असंच नुसतं नटण्या मुरडण्या पुरतंच नाही आहे, तर आपल्या आतून आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या सौभाग्यासाठी केलेलं काय आहे, व्रत आहे, साधना आहे, व्रत आहे. आणि ही साधना आमची सफल व्हावी हे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीलाही दाखवायचं आहे. आमच्या सुनांना, आमच्या मुलांना आई कशी नटून जाते, आई कशी पूजा करते, किती म्हणजे आत्मीयतेने आणि रात्रीपासून तिची तयारी चालू असते, उपवास धरते, पण त्या दिवशी तिचं खाण्याकडे लक्ष नसतं, तर असतं आपल्या ताटाकडे लक्ष. तर काय काय मला गोळा करायचंय, कसं कसं आणायचंय, काय काय करायचंय. म्हणजेच माझ्या पुढच्या पिढीलाही हे व्रताची माहिती झाली पाहिजे, म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न. हा, आता बघितलं सगळ्याजणी बघा. म्हणजे वटपौर्णिमा म्हणजे पूजा करून घेतली की आपण मग प्रदक्षिणा घालतो. झाडाभोवती आपण प्रदक्षिणा घालतो. तर प्रदक्षिणा 5 असतात, 7 असतात किंवा 11 असतात. तर एवढ्या प्रदक्षिणा त्या घालतात आणि पूजा करून घेतात छान मनोभावे आणि अगदी प्रेमाने त्या गोल फिरत असतात आणि हा दोरा झाडाला गुंडाळत असतात. आणि किती त्यामध्ये प्रेम असतं, किती छान हे सद्भावना असते. बरं, आता आपण जरी म्हटलं की पुराण्या जमान्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे, पण तरीसुद्धा या दिवसामध्ये पाऊस पडलेला असतो. पावसामध्ये खूप काही आजार येत असतात. तर ताप चालू असतो, पोटाचे विकार चालू असतात. अशामध्ये आपल्याला आपला प्राणवायू कमी पडतो आणि झाडांच्या सानिध्यात गेलो आपण की आपल्याला प्राणवायू मिळतो. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळत असतं, O3 मिळत असतं, म्हणजे ओझोन मिळत असतं. तर अशी काही झाडं आहेत की वडाची झाडं, पिंपळाचं झाड, लिंबाचं झाड, त्यातून दिवसभर ऑक्सिजन बाहेर पडत असतं. तर हे ऑक्सिजन आपल्याला प्राणवायू आपल्याला मिळतं. आणि ह्या बायका घरातच असल्यामुळे, आधीच्या बायका बाहेर पडायच्या नाही, त्यामुळे त्या बाहेर पडायच्या, झाडाखाली, झाडाच्या इथे 1-1.5 तास त्यांचा जायचा. म्हणजे सगळ्यांची ओटी भरायची,
सगळ्याजणी एकमेकींची ओटी भरतात, हळदी कुंकू लावतात. किती सुंदर दृश्य. तर एवढा वेळ त्या झाडाखाली त्या वेळ घालवतात. त्या वेळ घालवण्यामुळे त्यांना झाडातील प्राणवायू पण त्यांना मिळत असतो. ही पण एक संकल्पना आहे बघा. शास्त्रीयदृष्ट्या पण तुम्ही असं नाही तर असं तरी तुम्ही जाऊन तुम्हाला प्राणवायू मिळू शकतो. आणि मग आपण मग पूजा करतो. आणि बघा किती सगळ्यांना म्हणजे असंही एक आहेत बघा कारण. आणि सगळ्याजणी एकमेकींची ओटी भरतायत, हळदी कुंकू लावतायत. किती सुंदर असं रमणीय वातावरण असं वाटतं. आणि सगळ्याजणी अगदी प्रेमाने. आणि आम्हाला काय बायकांना तर मग नट्टापट्टा केला आहे तर मग फोटोज काढून घेतो आणि मस्त छान एन्जॉय करतो, झाडाखाली रमतो असं. आणि आपण जास्त खुश का होतो की आपल्या नवऱ्यासाठी आपण व्रत केलं आहे, प्लस आपल्याला झाडातून प्राणवायू मिळत असतो. मग त्यामुळे वडराजा असंही म्हणजे सावित्रीने वडाजवळ ते आपल्या नवऱ्याला ठेवून ती सावित्री यमाकडे जात असते, यमाच्या मागे मागे जात असते. तर वडराजा काय करतो, तिच्या नवऱ्याचं ते देह वडराजा सांभाळून ठेवतो एवढा वेळ. म्हणून वडाला महत्त्व आहे. म्हणजे एवढ्या म्हणजे ती सावित्री येईपर्यंत वडाचं झाड असतं ते की जिथून तो खाली पडलेला असतो. तर त्या वडाच्या झाडाखाली ती आपल्या पतीचं देह ठेवून ती यमाच्या मागे मागे जात गेलेली असते. आणि जेव्हा तो जिवंत होतो, त्याला जीवदान मिळतं, तेव्हा ते वडाचंच झाड होतं. म्हणून वडाच्या झाडाखाली सगळ्या स्त्रिया त्याच भावनेने जातात. प्राणवायू तो मिळतोच आहे. आणि झाडातून जे काही आवश्यक असणारे प्राणवायू आपल्याला मिळतात. आणि मग इतकं सुंदर हे व्रत आहे की मग असं नाही असं तरी सगळ्यांनी हे निभवायला हवं आहे, ते साजरं करायला हवं आहे. तर आमच्या पुढच्या पिढीलाही आमच्याकडून हे मिळालं पाहिजे की नाही. तर ह्या कारणासाठी तरी तुम्ही झाडाखाली जा, छान फिरा मस्त. तर जय अंबे. आणि आवडली ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नक्कीच शेअर करा, आपल्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा की बघा आम्ही बघा जसं साधी भोळी पूजा केली आपण. आणि किती सुंदर आहे बघा की आपण. त्यामुळे मी तर करोनाच्या काळामध्ये आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक झाड लावलं होतं की ते भावना तीच की आपल्या मैत्रिणींना यातून सगळ्यांना आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना प्राणवायू मिळो. आणि अशीच आपण झाडं पण लावली पाहिजे. यातून एक उद्देश हा पण आहे की ती स्त्री सांगते की झाडं लावा, झाडं लावल्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. आणि आपली झाडं आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेत की बघा किती महत्त्वाची होती आणि किती महत्त्वाची कार्य पार पाडत होती. तर मग आपणही ती कार्य पुढे करण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी झाडे लावा. झाडे लावल्यामुळे काय काय फायदे होतात तर तेही आपल्याला होतात. म्हणजे बघा आपल्या संस्कृतीमध्ये झाडाची पण पूजा कशी करायची, आणि प्राण्यांची पूजा कशी करायची, झाडाची पूजा कशी करायची, वृक्षांची कशी पूजा करायची, हेही आपल्या ह्या संस्कृतीतून आपल्याला भेटतं शिकायला. तर कितीही आपली संस्कृती महत्त्वपूर्ण आहे की त्यातून आपण काहीतरी शिकतच असतो. तर जय अंबे. तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या इतर मैत्रिणींना पण सांगा. आणि तुमच्या मैत्रिणींना तयार करा आणि मग हे करा. आता आम्ही ही जी कुंडीत झाड लावलेलं आहे ना ते 4-5 वर्षाचं झालं आहे. आता तर जास्तच झालं आहे. आता ते आम्ही मोकळ्या जागेत लावणार आहोत. माझी मैत्रीण आहे ना ती ते मोकळ्या जागेत लावणार आहेत. म्हणजेच बघा वृक्ष